नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. आज सकाळी मी पहाटे 5 वाजता उठल्यानंतर साफसफाई अंगणातली केली. अंगणातली साफसफाई झाल्यानंतर आंघोळ ही केली. आंघोळ झाल्यानंतर तुळशीला पाणीही घातलं. तुळशीला पाणी घातल्यानंतर घरातलं काय असेल ते काम आहे सगळे आवरून घेतले. आवरून घेतल्यानंतर डबं ही केलं. डबं केल्यानंतर ना दुसरं काम होतं ते कामं करून घेतली. आणि कामं केल्यानंतर म्हणलं आता आज एकादश आहे त्याच्यामुळं घरं ही पुसून घ्यावं. ती पहिल्या देवघर घेतलं पुसायला. देवघर पुसत आल्यानंतर आली पाहुणे आमच्यात. पाहुणे आल्यानंतर त्यांना पाणी, चहा, सरबत कुठं काय असं करण्यात माझ्याला वेळ गेला. वेळ गेल्यानंतर फरशी राहिली पुसायची. फरशी पुसल्यानंतर ना काय कामं असतील ती राहिली तशीच अधुरी. मग काम आता देवपूजाला सुरुवात केली आहे. आता देवपूजा ही करताना किती मंद असं मन लावून ही शांतपणाने देवपूजा करायची असते. आपल्याला चांगलं शांत बसून असं देवपूजा झाली पाहिजे. तिथं फुलं ही सगळं नीटनेटकं आपल्याला जसं पाहिजे असं देवपूजा करता येते. देवपूजा करत ना आपलं नामस्मरण हे चालू ठेवायचं. स्वामींचा असो किंवा गणपतीचा असो किंवा कृष्णाचा असो किंवा आपल्याला कुठल्या देवांची आवड आहे त्याचं आपण नामस्मरण केलं तरी चालतं. त्या देवपूजा तर करायला घेतली. आता देवपूजा ही झाल्यानंतर अजून बरीच कामं असते. ती देवपूजा झाली तर बाहेर झाडं आहे ती झाडांना पाणी घालायचं. परत झाडांना पाणी घालायचं. प्रत्येक झाडाला एक बादली वाटायला लागते. अशी झाडं किती आहे ती 10-15 झाडं आहेत तर त्याला एक बादली म्हणलं तरी 15 हेलपाटं होते आहे माझं. आधी 10-15 झाडं आहेत ती. मग त्या 10-15 झाडांना 10-15 बादल्या वाटायला लागतात रोजच्या रोज. मग आधीच असलं ऊन ही आहे. उन्हाने झाडं सगळी सुकवून जाते. ती किती पाणी ओतलं तरी त्याला काय फरक पडत नाही. म्हणून रोज सकाळी पाणी त्या झाडांना घालावं लागतं. पाणी घातल्याच्या नंतर ना मग ती झाडं टवटवीत होतात. नाही पाणी घातलं तर सुकवून जाते ती. झाडं सुकली तर आपल्याला कसं आपला चेहरा सुकतो तसं ते झाडाचंच पण आहे. एक प्रकारे आपल्यासारखा जीव त्याचा पण आहे. आपल्याला जर नाही पाणी दिलं तर आपला कसा लगेच घसा वाळला पडतो तसं झाडाला जर पाणी नाही मिळलं तर मुळ्या सगळ्या वाळून जाते त्या. झाडं ही प्रत्येकाच्या दारात पाहिजेत. झाड जर नसेल तर आपल्याला बघा बरं उन्हाळ्यात किती बसायला तकलीफ होतं, गरम होतं. जसं आपल्या दारात जर झाड असलं तर आपल्याला घरात गरम व्हायला लागलं तर आपण निवांत झाडाखाली जाऊन बसतो. आणि झाड जर नसेल तर बघा बरं आपल्याला घरात बी दम निघत नाही आणि बाहेरही दम निघत नाही. गरम होतं. मग झाड जर असलं तर आपण उठतो घरातनं असं झाडाखाली जाऊन बसतो. ह्याच्यामुळं झाडं लावणं ही लय गरजेचं असतं. सगळ्यांनी अशी आपापल्या दारातनी झाडं लावावी. ती झाडं लावल्याच्या नंतर मग कळतं आपल्याला ती सावली म्हणजे काय आहे ती. आपलं आपण जसं पालन करतो तसं त्या झाडाचं पण जपलं पाहिजे. झाडाला सुद्धा मला तर झाडांची लय आवड आहे. तुम्हाला झाडांची आवड आहे का? झाडांची ही काळजी घेतली की आता तसंच अजून माझी लय कामं पडल्यात. भांडी घासायची ती भांडी घासल्यानंतर ना ती आणायची घरात आणून रॅकला लावायची. रॅकला लावल्यानंतर दरवाजा लावून घ्यायचा. दरवाजा लावला की बाहेर कपडे धुवायला घ्यायची होती. पण म्हणलं आता कपडे नंतरच धुवावे. ते आपला आधी लय उशीर होईल कपडे धुवायला म्हणल्यानं आपली खिचडी करून घ्यावी. खिचडी केल्यानंतर मग धुणं धुतलं तरी चालतंय. मग किती का उशीर लागना. मग खिचडी ही केल्यानंतर मग कपडे धुवायला गेली. कपडे ही धुतली ही सगळी झाली. कपडे सुकायला टाकले. सुकली ही परत कपडे आणायला जायचं. त्याच्या घड्या घालायच्या. घड्या घातल्यानंतर ना ती जिथल्या तिथं ज्याची त्याच्या जागेवर ठेवायची नेऊन. म्हणजे आपापली सकाळ लगेच गावते. ती नाही गावली तर सकाळ किती गोंधळ होतो. कामाचा गोंधळ होतो. जिथल्या तिथं ठेवल्यावर ना मग पटापटा गावतं. मग नाही काय वाटत. मग ज्याची ती घेऊन आपापली कपडे कुशाला घेते ती. मग आपल्याला काय वाटत नाही. मग आपलं काय काम असेल ते आपण करत राहतो. आणि जर नाही जिथले तिथं असलं की आपल्याला आवाज दिला की आपल्याला ती जावं लागतं. त्यांची ती कपडे हातात द्यायला लागते. ती नाही दिल्या तर अजून कालवा होतो. त्यापेक्षा आपण जर जिथल्या तिथं सुधारून राहिलं तर अजिबात आपल्या घरात कालवा बी होणार नाही आणि स्वच्छता बी राहणार. मला तर असं आज वाटलं की आज आपल्याला तर काय आरामच मिळणार नाही. इतकं काम आहे. आता एवढं काम आवरस्तवर तरी संध्याकाळचा टाईम लगेच होतोय. संध्याकाळची भाजी काय करायची, घरातली कामे आता संध्याकाळच्या टायमाचं बघायचं. अजून
संध्याकाळी भाजीला काय लागते, चपात्या करायच्या, कणिक मळायची वगैरे वगैरे, परत चहा पाणी हे असं सगळं जिथल्या तिथं लागतंय. हे खरकट. स्वयंपाक झाला की एक मांजर आहे, त्या मांजराला दूध चपाती द्यायला लागती. त्याला नीटनीटकं खायला तिथं ठेवलं तर बरं, नाही तर ह्याच्यात तोंड घाल त्याच्यात तोंड घाल, नाही नीट ठेवलं तर ते उघडं राहतं आहे का कसं राहतं हे बघायला लागतं. परत एक कुत्ता आहे आमच्यात, त्याचं नाव टॉमी आहे. त्या टॉम्याला खायला पाणी व्यवस्थित द्यायचं. मग ती भाकरी खाल्ल्यानंतर पाणीही प्यायला जातं. मग त्याला एक आम्ही डबा केला, त्या डब्यात पाणी वाटायचं, त्याला पाणी ठेवायचं. मग ती पाणी प्यायल्यानंतर शांत बसतं, नाही तर ह्या बादलीत तोंड घाल त्या बादलीत तोंड घाल असं करतं. तेवढं झाल्यावर मग अजून शेळी आहे. शेळीला तिकडं बांधायची सावलीला, झाडाखाली नेऊन गवत टाकायचं. गवत टाकल्यानंतर तिला पाणी, तिची झालूट करायची, गवत टाकायचं, झालूट करायची, पाणी पाजायचं. अजून तर संध्याकाळचं टायमिंग होईल. संध्याकाळच्या टायमिंग आता ते येतील कामावरनं, मग त्यांच्या जेवणाचंही आज आम्ही बनवणार आहे रस, चपाती, शेवाळ्याचा भात, अजून सुक्का बटाटा, पातळ वांग्याची भाजी, वाटाण्याची भाजी. अजून काय किती कामं केली तरी बायांची कामं काय दिसून येत नाही. ती गड्यांना कसं वाटतं, गड्यांचं एक काम दिसून येतं. त्यांचे काय सकाळचे लवकर उठतात की लवकर डबं झालं की कामाला जाते. ती बायांनी राबलं तरी इरबळ काम केलं तरी घरच्यांना काय काम केल्यावानीच वाटत नाही. त्यांचं काम दिसून येतं, ती रानात जाते. आपलं काय घरचं काम काय ह्यांना दिसून येत नाही. किती काम केलं तरी त्यांचं तसंच असतं. आपल्या बायांचं जीवन, किती बायांनी काम केलं तरी त्यांच्या मनालाच येत नाही. मग काय करायचं बायांनी नेमकं, बाहेर बी कामाला जाऊन देत नाही ती, आणि घरचं ह्यांना पटत नाही. नेमकं बायांनी काय करायचं मग, ह्यांचं असतं आपल्या बायांचं जीवन. आता अशा प्रकारे ह्या व्हिडिओ आपण इथंच थांबवणार आहे. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब.